पेपरफुटी प्रकरणी NTA बरखास्त करा, ऑनलाईन परीक्षेची आमदार सदाभाऊ खोत यांची मागणी। सदाभाऊ खोत यांनी नीट पेपरफुटी प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देत राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA बरखास्त करण्याची मागणी केली आहे। नीट पेपरफुटीमागे मोठे रॅकेट आणि साखळी कार्यरत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। पेपरफुटीमुळे देशभरातील लाखो होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असून या प्रकरणात केवळ छोट्या आरोपींवर कारवाई करून चालणार नाही, तर मूळ सूत्रधारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली। यापुढे अशा घटना टाळण्यासाठी परीक्षेची पद्धत बदलून नीट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात यावी असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलेलं आहे। ते इस्लामपूरजवळील ईश्वरपूर येथे बोलत होते। नीटचे पेपर फुटल्यामुळे देशभरातील अनेक होतकरू अभ्यास करणाऱ्या मुलांचं मोठं नुकसान झालेलं आहे। खऱ्या अर्थानं या पेपर फुटीमध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांना जास्तीत जास्त कडकतर शिक्षा दिली पाहिजे, परंतु मूळ जे सूत्रधार आहेत ते अजून मोठे असण्याची शक्यता आहे। अनेक अकादमीमध्ये नीट परीक्षामध्ये मुलं आल्या पहिल्या नंबरनं आमच्या अकादमीमध्ये मुलं येत असतात। आमच्याकडे प्रवेश घेतला की 100% पास होत असतात आणि 1-2 मुलगा 4 मुलं 10 मुलं पास झाले की त्याची जाहिरात मोठ्या प्रमाणामध्ये काही लोक करत आहेत। आणि निश्चितच ज्या ज्या अकादमीमध्ये बहुतांश मोठ्या संख्येनं मुलं पास झालेले आहेत यापूर्वी अशा अकादमीचे सुद्धा चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे। कारण अभ्यास करणारी जी मुलं आहेत, जे होतकरू मुलं आहेत, जे गरीब मुलं आहेत त्याच्यावरती खऱ्या अर्थानं हा मोठा अन्याय आहे। आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था जी आहे NTA या संस्थेमधले सगळे पदाधिकारी हे बरखास्त केले गेले पाहिजे। ते या परीक्षेच्या संदर्भामध्ये जे जे शासकीय अधिकारी असतील त्यांना सुद्धा त्यांचं निलंबन किंवा त्यांना काढून टाकलं गेलं पाहिजे। कारण ही चेन फार मोठी असण्याची शक्यता आहे आणि वर्षानुवर्ष हे खऱ्या अर्थानं चालत असावं असं मला वाटतं। आणि म्हणून नीटची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीनं झाली पाहिजे। मुलगा वर्गात बसल्यानंतर एक प्रमुख केंद्रावरूनच ती पत्रिका ऑनलाईन पद्धतीनं प्रश्न उत्तरे क्वेश्चन त्या मुलाच्या समोर मिळाले गेले पाहिजे। अशा पद्धतीचं नवं तंत्रज्ञान खऱ्या अर्थानं आता अंगीकार करणं अत्यंत गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, ईश्वरपूर।